लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार हे आज कराड या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत आहेत रोहित पवार। दादा काय सांगाल तुम्ही पाठीमागची लोकसभा पोटनिवडणूक सातारची आणि विधानसभा झाल्यानंतर अभिवादन करण्यासाठी आला होता, आज पुन्हा आलाय, काय भावना आहे? काल यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार जपला, निष्ठा असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, पुरोगामी विचार असेल, त्याच विचाराचं यश नाही तर त्या विचाराला यश खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दिलेलं आपण सर्वांनी बघितलेलं आहे। आणि नेहमी जेव्हा चांगला दिवस असतो नाही तर जेव्हा अडचण असते तेव्हा इथं आमच्या कुटुंबातले अनेक लोक इथं आलेले आहेत आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून इथं अनेक वेळा आलेलो आहे। आज सुद्धा त्यासाठीच खरं तर आलेलो आहे, लोकांचे आभार व्यक्त करतो। आणि हा विचार जो आहे चव्हाण साहेबांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा, तो विचार अजून ताकदीने पुढे घेऊन जाण्याची ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळो असा आशीर्वाद इथं येऊन मी घेतलेला आहे। साहेब, काल राज्यभरात राष्ट्रवादीला भरघोस यश मिळाले, मात्र सातारची जागा आहे ती तुम्हाला राखण्यात यश आलेलं नाही, गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली, काय सांगाल? एक तर शशिकांत शिंदे साहेबांना फार कमी वेळ मिळाला होता, तरीसुद्धा त्या कमी वेळामध्ये त्यांनी खूप चांगला लढा तिथं दिला। काही गोष्टी कमी पडल्या असतील त्या थोडासा आता आपल्याला अभ्यास करावा लागतील, इथले नेते आणि पवारसाहेब त्या बाबतीत नक्कीच लक्ष घालतील। पण एक मनामध्ये कुठंतरी थोडंसं वाईट वाटतंय की भाजप हा जो विचार आहे तो प्रतिगामी विचार आहे आणि भाजपने नेहमी या महाराष्ट्राला पाण्यात बघितलेलं आहे। अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्रातले बाहेर गेलेले आहेत, महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने न्याय भाजपने कधीही दिला नाही। आणि आपले नेते जेव्हा दिल्लीमध्ये तिथं जातात आणि खास करून जे त्यांचे उमेदवार होते 3-3, 4-4 दिवस तिथं त्यांना बसावं लागलं, अपॉइंटमेंट मिळत नव्हती आणि कसं तरी तिकीट मिळाल्यानंतर ते लढले आणि अशा भाजपच्या पक्षाला इथं असणाऱ्या लोकांनी निवडून दिलं, हे कुठंतरी वाईट वाटतं। पण उदयनराजे साहेबांना व्यक्तिगत ज्या परंपरेतून ते येतात त्यासाठी मी अभिनंदन करतो। पण सगळ्यात मोठं अभिनंदन हे शशिकांत शिंदे साहेबांचं केलं पाहिजे। कमी वेळामध्ये खूप ताकद त्यांनी लावली आणि नागरिकांचं सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे ते उभे राहिले, त्यासाठी आभार। साहेब, शेवटचा प्रश्न, काल तुम्ही स्टेटमेंट केले की 12 आमदार संपर्कात आहेत, नेमकी ही चलबिचल कशी? नाही, 18 ते 19 आमदार हे आमच्या पक्षप्रमुखांच्या संपर्कात आहेत। याच्या आधीसुद्धा मी बोललो होतो, 4 तारखेची वाट अनेक लोक बघत होते आणि 12 अजितदादांचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचा प्रवेश करायचा नाही करायचा ते लोक बघतील। पण आमच्या पक्षामध्ये पवारसाहेब निर्णय तिथे घेणार आहेत, जयंत पाटील साहेब तिथे निर्णय घेणार आहेत। फक्त आमचं एकच मत आहे की ज्या लोकांनी आमच्या नेत्यांच्या विरोधात काही बोलले नाहीत अशा लोकांचाच विचार व्हावा आणि जे निष्ठावंत या लोकसभेच्या काळामध्ये आपल्याबरोबर राहिले, लढले, प्रामाणिक राहिले, त्यांचा पहिला विचार व्हावा आणि जे सत्तेत जाऊन परत आपल्याकडे आलेत त्यांचा विचार होत असताना दुसऱ्यांदा विचार करावा अशी विनंती। धन्यवाद दादा। राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेले आमदार यांच्या बाबतीत शरद पवार साहेब आणि ज्येष्ठ नेते निर्णय घेतील आणि त्यांच्या बाबतीत हा निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया या ठिकाणी रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेतसह दिनकर तोराट, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।